ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। आजच्या पवित्र दिनी आपल्या सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। गुरुपौर्णिमेचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमासुद्धा म्हणतात आणि गुरुच्या आठवणीप्रित्यर्थ आपण दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असतो। यामध्ये गुरु शिष्याचा जो संबंध आहे तो कसा दृढ होईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो। एक गुरुचं स्मरण व्हावं, चिंतन व्हावं आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाबद्दल आपल्याला नेहमी आठवण राहावी म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो। मनुष्य देह जंतूनाम नरदेह दुर्लभम, शंकराचार्य म्हणतात की जंतू म्हणजे कितीतरी पशु पक्षी प्राणी हे आहेत, त्यामध्ये नरदेह दुर्लभम, तर हा मनुष्यदेह फार दुर्लभ आहे। आणि या जन्मामध्ये आल्यानंतर खरं म्हणजे जीवनाचा उद्देश ईश्वर लाभच आहे। भगवान श्री रामकृष्ण पुन्हा पुन्हा म्हणतात की मनुष्य जीवनाचा ध्येय म्हणजे ईश्वर लाभ। आता ईश्वर लाभ करून घेणं हे जरी ध्येय असलं तरी त्यासाठी मार्ग वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकानेच हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण गृहस्थ असो की संन्यासी असो, आपल्या जीवनाचा उद्देश ईश्वर लाभ हाच आहे। कोणताही मार्ग आपण स्वीकारू शकतो, सगळेच मार्ग आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकतात, पण जर आपल्या ध्येयाचा विसर न पडला तर। पण बरेचदा काय होतं, आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडतो आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला वाटतं की आध्यात्मिक जीवनाची आपल्याला काही गरज नाही, कारण दैनंदिन गरजा आपल्या या जगामध्ये पूर्ण होत असतात आणि त्यामध्ये आपण समाधानी असतो, कारण आपल्याला फक्त हे जग एवढंच माहिती असते। पण ह्या जगाच्या पलीकडे काहीतरी आहे। हे जग काही कायमचं राहणारं नाही, हे जग नश्वर आहे आणि एक दिवस हे जग प्रत्येकाला सोडावं लागणार आहे। जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहेच। तेव्हा याच्या पलीकडे काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा मनात निर्माण व्हायला पाहिजे। आणि जेव्हा ही इच्छा निर्माण होते तेव्हाच आपण म्हणतो की तो मुमुक्षू आहे, म्हणजे त्याला हे पटलेलं आहे की फक्त ह्या जगामध्ये यायचं, खायचं प्यायचं आणि एक दिवस मरून जायचं, हाच काय आपल्या जीवनाचा उद्देश नाही, तर काहीतरी आपल्याला कॅपिटल जमा करावं लागेल, काहीतरी भांडवल जमा करावं लागेल आणि ते भांडवलच हे जग सोडल्यानंतर आपल्या कामामध्ये येणार आहे। या जगामध्ये कदाचित त्याचा उपयोग होणार नाही, पण जग सोडल्यानंतर आपण काय घेऊन जाणार आहोत? जे काही सत्कर्म केलेले आहेत, सद्विचार केलेले आहेत, तेच शेवटी आपल्यासोबत जाणार आहे। जर हा विचार मनामध्ये असला तर आपण या जगात राहूनसुद्धा आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी झटून प्रयत्न करू। पण जर याची जाणीवच नसेल, मनुष्य जर घोर संसारी असेल, या जगावरतीच पूर्णपणे आसक्त असेल, तर तो आध्यात्मिकतेचा कधी विचार पण करत नाही। त्याला वाटते की आध्यात्मिकतेशी आपला काहीच संबंध नाही, पण खऱ्या अर्थानं आपण आध्यात्मिकच आहोत। तेच खरं सत्य आहे आणि तेच आपल्यामध्ये दडलेलं आहे की जे कधीही नष्ट होत नाही। आपल्याला माहिती असो अगर नसो, पण आपल्यामध्ये काहीतरी आहे की जे कायमचं राहणार आहे आणि त्याला जाणून घेतल्याशिवाय मुक्ती होणार नाही। त्यासाठी त्याला जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजेच आध्यात्मिक जीवन।
आत्म्याकडे वळणं, अध्यात्म. आता आपलं सगळं मन जगाकडे वळलेलं आहे. त्या जगाकडून काढून त्या मनाला आत्म्याकडे वळवायचं आहे, भगवंताकडे वळवायचं आहे. म्हणजे त्याला आपण अध्यात्म म्हणतो. तेव्हा संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे कराव्या लागणार आहे. ती तारेवरची कसरतच आहे. संसारामध्ये राहून सुद्धा अनासक्त राहून भगवंताचं स्मरण चिंतन करणं अवघड आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की संसारात राहून भगवंताचं चिंतन जे करतात ते खरोखरच हिरो आहेत, की दोन्ही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा हे नेहमी आपल्या जर लक्षात असलं की आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे आणि त्यासाठी आपण किती प्रयत्न करत आहोत याची आपल्याला नेहमी जाणीव असली पाहिजे. आणि ती जाणीव व्हावी म्हणूनच आपण आजचा दिवस साजरा करतो. तेव्हा ते जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता आहे. कारण तो मार्ग असा आहे की जो आपण कधीही बघितलेला नाही. ह्या जगामधले सगळे व्यवहार आपल्याला माहिती असतात, पण आध्यात्मिक जीवनामधले ज्या काही घडामोडी आहे त्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसते. आणि ते फक्त ज्या लोकांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे अशा लोकांना माहिती असतात. आणि म्हणून तेच गुरु होण्यास पात्र असतात, तेच गुरु होऊ शकतात. कारण त्यांना त्या मार्गाची पूर्णपणे जाणीव असते आणि आपल्याला त्या मार्गाने ते घेऊन जाऊ शकतात. म्हणून त्यांना आपण आपल्या गुरुस्थानी मानतो, आपले मार्गदर्शक मानतो. आणि त्यामध्ये सुद्धा प्रमाणामध्ये फरक असू शकतो. काही काही खूप महान गुरु असतात, जगद्गुरू असतात, पण काही साधारण गुरु असतात. तरीसुद्धा गुरुमध्ये काही गोष्टी असणं आवश्यक आहे. जे आदर्श गुरु आणि आदर्श शिष्य जर ह्या दोन्ही गोष्टी असेल तर शिष्याची प्रगती लवकर होऊ शकते. नाहीतर गुरु कितीही चांगला असला पण शिष्य जर त्या योग्यतेचा नसेल तर त्या शिष्याची तेवढी प्रगती होऊ शकणार नाही. जसं आपण बघतो कठोपनिषदामध्ये यमराज आणि नचिकेता ते दोनही आदर्श होते. जसा गुरु होता तसा शिष्य पण होता. भगवान श्री रामकृष्ण आणि विवेकानंद अशी जेव्हा जोडी होते तेव्हा तिथे आपल्याला दिसतं की ते सत्य लवकरात लवकर प्रगट होतं. जे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. तेव्हा गुरु करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. तर सगळ्याच गुरूंना ह्या गोष्टी काही आवश्यक नाही. जे भगवंताचे अवतार असतात त्यांना ते ज्ञान असतंच. पण मात्र सर्वसाधारण जगामध्ये जेव्हा आपण गुरु करतो तेव्हा गुरु निवडताना आपण खूप सावध असलो पाहिजे. नाहीतर आजकाल आपण बघतोय की समाजामध्ये कितीतरी असे ढोंगी बाबा होत आहे आणि आपण त्यांच्या प्रलोभनाला बळी पडतो. कारण आपल्याला कोणतीही गोष्ट लवकरात लवकर पाहिजे असते. आणि खरं म्हणजे आपल्या मनामध्ये खूप वासना कामना असतात आणि जो कोणी लवकरात लवकर आपल्या कामना पूर्ण करून देतील किंवा आपले सगळे दुःख दूर करून देईल अशा गुरुच्या शोधामध्ये आपण असतो. आणि तसे गुरु मिळतातसुद्धा. कारण जसा शिष्य असेल तसा त्याला गुरु पण मिळतो. तर इथे आपल्याला आध्यात्मिक जीवनासाठी कसा गुरु पाहिजे हे आपल्याला पहिले बघावं लागेल. आणि गुरु बघितल्यानंतर आपल्यालासुद्धा एक आदर्श शिष्य व्हावं लागेल. त्याशिवाय आपणसुद्धा प्रगती करून घेऊ शकणार नाही. तर विवेक चूडामध्ये आपल्याला काही मंत्र दिलेले आहेत, काही श्लोक आहेत की ज्यामध्ये आदर्श गुरुची लक्षणं सांगितलेली आहे आणि आदर्श शिष्याचे पण लक्षणं सांगितली आहे आणि उपाय पण सांगितले की कोणत्या उपायाने आपण आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त करू शकतो. तेव्हा ते आदर्श गुरु कोण आहे? शंकराचार्य म्हणतात, श्रोत्रियो अवृजिनो अकामहतो यो ब्रह्मवित्ताम ब्रह्मण्य उपरत शांतो निरिंदन यो अनल अहेतुक दया सिंधुर्बंधुरानमताम सताम. तर इथे गुरुचे काही लक्षणं दिलेले आहे की गुरु करताना आपण काय बघितलं पाहिजे. हा विवेक चूडामणीमधला 33वा श्लोक आहे. श्रोत्रियो
म्हणजे त्याला शास्त्राचं ज्ञान पाहिजे. शास्त्र जर त्याला माहिती नसेल तर तो आपल्याला काय सांगणार? कारण शास्त्रच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलं आहे, तस्मात शास्त्र प्रमाणम ते कार्यो व्यवस्थितो. आपण जे करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे हे आपण आपल्या मनाद्वारे सिद्ध करू शकत नाही. तर आपल्याला शास्त्राचा आधार घ्यावा लागतो. शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे काय नैतिक आहे, काय अनैतिक आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, कोणता धर्म आहे, कोणता अधर्म आहे, हे सगळं आपल्याला शास्त्रामधून कळतं. तर गुरु असा पाहिजे की गुरुला हे सगळं ज्ञान पाहिजे. आता आपण बघतो की स्वामी विवेकानंदांनी किती अध्ययन केलेलं होतं, सगळे शास्त्र वाचलेली होती, म्हणून ते जगाचे गुरु होऊ शकले, म्हणून ते भारताबाहेर जाऊन लोकांना सांगू शकले. आणि शास्त्र काय अथॉरिटी आहे, म्हणजे आपण आपल्या मनाप्रमाणे वागू शकत नाही. काही काही संप्रदाय असतात ते स्वतःचेच शास्त्र तयार करतात आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्याकडे सनातन धर्म आहे, आपल्याकडे वेद आहे, उपनिषद आहे, भगवद्गीता आहे, हे आपले मुख्य शास्त्र आहे. तर ह्या शास्त्राबद्दल काही ना काहीतरी माहिती पाहिजे. नाहीतर लोक शास्त्राचा अर्थच असा वेगळा काढतात की लोकांना गोंधळात टाकतात. शास्त्र आपल्याला आध्यात्मिक मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी ते पंचांगासारखे आहे. शास्त्र वाचून काही आपल्याला मोठं पंडित व्हायचं नाही आहे, कारण ते वेगळी गोष्ट आहे, पांडित्य वेगळीच गोष्ट आहे. काही काही लोक आयुष्यभर शास्त्र वाचत असतात, पण आध्यात्मिक जीवनात ते मुळीच प्रगती करत नाही, कारण त्यांना पंडित व्हायचं असतं. आता इथे आपल्याला साधक व्हायचं आहे, पंडित व्हायचं नाही. पंडित त्यांना शास्त्र माहिती असते पण आचरण काहीही करत नाही, तेव्हा आचरण केल्याशिवाय प्रगती होणार कशी? भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की गिधाडं फार उंच उडतात पण त्यांची नजर मेलेल्या मुर्द्यावरच असते. तशा प्रकारे शास्त्रातल्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या, पण मात्र मन जर या संसाराला आसक्त असेल तर त्या शास्त्र वाचण्याचा काही उपयोग नाही. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती व्हावी म्हणून शास्त्राची आवश्यकता आहे. आणि हे सगळे शास्त्र गुरुला माहिती असते, त्यांनी अध्ययन केलेलं असतं. आणि अध्ययन केलेलं जरी नसेल तरी त्यांना त्या गोष्टीची अनुभूती असते. ज्याला अनुभूती आलेली आहे त्याला काही शास्त्र वाचण्याची गरज नाही, कारण शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे हे तो जीवनामध्ये जगून दाखवतो, आचरण करून दाखवतो, अनुभव घेऊन दाखवतो. तेव्हा त्यांना शास्त्र वाचलेच पाहिजे असं काही नाही, कारण शास्त्राचं प्रयोजन राहिलेलं नाही आहे. भगवान श्रीरामकृष्णाने सत्य जाणून घेतलं. आता ते जे काही बोलतील ते शास्त्र होतात, त्यांचं जे वचनामृत आहे तेच वेद आहे, कारण त्यांची ती अनुभूती आहे. एकदा अनुभूती आल्यानंतर मग शास्त्राची काहीही गरज पडत नाही, कारण त्यांना शास्त्राचं मर्म कळलेलं असतं. शास्त्र कुणासाठी आहे? अज्ञानी लोकांसाठी, आपल्यासारख्या लोकांसाठी. पण ज्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते शास्त्रांच्याही पलीकडे गेलेले असतात. पण जर गुरु व्हायचं असेल तर मात्र ह्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की स्वतःला मारायसाठी एक छोटीशी सुई पुरेशी आहे, पण जर दुसऱ्याला मारायचं असेल तर ढाल तलवार पाहिजे. तुम्हाला जर जगाला उपदेश द्यायचा असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे, म्हणजे तुम्ही लोकांना चांगल्या प्रकारे कन्व्हिन्स करू शकाल. तर इथे श्रोत्रिय म्हटलं आहे की ज्याला शास्त्राची माहिती आहे, की ज्याने शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे आणि तो चांगल्या प्रकारे समजावून देऊ शकतो. आता स्वामीजींनी सगळी शास्त्र वाचलेली होती, पण अमेरिकेमध्ये ते शास्त्र त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये लोकांना समजावून दिले, कारण त्यांना जरी संस्कृत माहिती होतं पण संस्कृतमध्ये लोकांना समजणार नव्हतं. म्हणून त्यांनी तेच शास्त्र अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये इंग्रजीमध्ये बेंगॉलीमध्ये करून लोकांना सांगितलं आणि लोकांना ते लगेच पटलं. भगवान श्रीरामकृष्णांचं जीवन जर बघितलं तर आपण त्यांना वेदमूर्ती म्हणतो, म्हणजे हे वेदाची मूर्ती आहे. त्यांच्या जीवनामध्ये सगळे वेद आढळतात, पण त्यांनी तोच उपदेश आपल्याला किती सरळ आणि सोप्या भाषेमध्ये दिलेला आहे. त्यामध्ये गोष्टी आहे, उदाहरण आहे, उपमा आहे, म्हणजे अगदी घरगुती उदाहरणं देऊन त्यांनी तो वेदांत समजून सांगितलेला आहे. म्हणजे शास्त्र सगळ्यांनाच काही समजू शकत नाही,
पण जेव्हा भगवंत अवतार घेतात, महापुरुष अवतार घेतात, तेव्हा ते शास्त्र सोपे करून सांगतात. वेदांता तो अर्थ आमासाची ठावा, इराण्य व्हावा भार माथा. तुकाराम महाराज म्हणतात की वेदांचा अर्थ आम्हालाच माहिती आहे, बाकीचे नुसते भार वाहतात पांडित्याचा. त्यांना पांडित्य खूप आहे, पण त्यांना वेदांचा खरा अर्थ कळलेला नाही आहे, कारण त्यांना अनुभूती नाही आहे. ते नुसतं आपलं पांडित्य मिरवतात. तर इथे जे अनुभवी संत असतात किंवा महापुरुष असतात, त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची गरजही नसते. पण मात्र सर्वसाधारण गुरुला शास्त्राची थोडी तरी माहिती पाहिजे. म्हणून म्हटलं आहे श्रोत्रियो अवृज्जिनो अकामहतो. अवृज्जिनो म्हणजे तो पवित्र पाहिजे, त्याने सत्कर्म केले पाहिजे, त्याचं जीवन पवित्र पाहिजे, सदाचार पाहिजे जीवनामध्ये. आणि तो गुरु कसा पाहिजे? अकामहतो, म्हणजे त्याच्या मनामध्ये कोणतीही कामना नको. आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला या जगामध्ये पुन्हा पुन्हा का यावं लागतं? कारण आपल्या मनामध्ये भरपूर वासना कामना असतात आणि त्या कधीही संपत नाही. शेवटपर्यंत आपल्या मनामध्ये काही ना काही कामना असतातच. आणि त्या कामना जर पूर्ण झाल्या नाही तर त्या अतृप्त कामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कारण त्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात, या जन्मात मिळाल्या नाही तर आपल्याला पुन्हा जन्म घेऊन त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागतो. अध्यात्मामध्ये पण तसंच आहे. जर आपल्याला अध्यात्माची कामना असेल आणि या जन्मामध्ये जर ईश्वरलाभ झाला नसेल तर आपण पुढल्या जन्मात पण तीच कामना आपल्या मनामध्ये राहणार आहे आणि आपण अजून जास्त प्रयत्न करून आपलं ध्येय प्राप्त करून घेणार आहोत. म्हणजे कोणतीही कामना असो, जगाबद्दलची असो की भगवंताबद्दलची असो, भगवंताबद्दलची कामना असेल तर आपल्याला ती मुक्तीपर्यंत घेऊन जाईल. पण संसाराची कामना असेल तर पुन्हा पुन्हा आपल्याला या जगामध्ये यावं लागेल. म्हणून अकामहतो अशा लोकांच्या मनामध्ये काहीही कामना नसतात. जे गुरु होऊ इच्छितात त्यांनी मनामध्ये कोणतीही कामना बाळगू नये. जर त्यांच्या मनामध्ये कामना असेल, जर ते शिष्यांकडून काही मागणी करत असेल की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तर समजायचं की हा गुरु होण्याच्या योग्यतेचा नाही. कारण गुरुला सगळं काही मिळालेलं असते. तो कामना कशाची करेल? ह्या सगळ्या जगाचा तो मालक असतो. ह्या सगळ्या जगाचं ऐश्वर्य त्याच्याकडे असते. मग या जगामधल्या कोणत्या गोष्टीकडे त्याचं मन धावेल? आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. तुकाराम महाराज म्हणतात की आता माझं मन कशाकडे धावणार आहे? कारण आता मी भगवंताची चरणं बघितली आहे. जरी शिवाजी महाराजांनी सगळे दागदागिने सोनं चांदी सगळं आणून दिलं, तुकाराम महाराजांनी काहीच स्वीकार केलं नाही, कारण त्यांना त्याची गरजच नव्हती. ज्या व्यक्तीनं भगवंताची चरणं बघितलेली आहे त्याला जगामधल्या कशाबद्दल कामना राहणार आहे? त्याला कशाचीच कामना उरत नाही. ज्या व्यक्तीनं भगवान लाभ करून घेतला, ईश्वर लाभ करून घेतला, त्याला ह्या जगाचं खरं स्वरूप कळलेलं असते की ह्या जगामध्ये काहीही कामना करून काही उपयोग नाही, कारण सगळं काही नश्वर आहे. जरी कामना पूर्ण झाली तरीसुद्धा सगळं जाणार आहे. एक कामना पूर्ण झाली, पुन्हा दुसरी कामना निर्माण होते, तिसरी कामना निर्माण होते आणि कधीही आपण तृप्त होत नाही. कधीही आपल्याला पूर्णपणे समाधान वाटत नाही. म्हणून ते म्हटलं आहे की गुरु असा पाहिजे की ज्याच्या काय मनामध्ये कोणत्याही प्रकारची कामना नाही, त्याला शास्त्राचं ज्ञान आहे, त्याला शास्त्राचा अर्थ कळलेला आहे, मर्म कळलेला आहे आणि जो सदाचारी आहे, जो नेहमी चांगले कर्मच करत असतो, कधी वाईट कर्म करत नाही. आणि यो ब्रह्मवित्तम, आणि ज्याने ईश्वरलाभ करून घेतलेला आहे जीवनामध्ये. आता ईश्वरलाभ करून घेतलेले गुरु फार कमी असतात, फार तुरळक असतात आणि जरी केलं असेल तरी ते सांगत फिरत नाही की आम्हाला ईश्वरलाभ झालेला आहे. पण आपल्याला त्यांच्या जीवनावरून कळतं की ज्याच्या मनामध्ये काहीही कामना नाही, ज्याचं जीवन पवित्र आहे, आपल्याला कळतं की नक्कीच त्याला काहीतरी आध्यात्मिक जीवनात प्राप्त झालेलं आहे. आणि म्हटलं आहे ब्रह्मने उपरत, त्याचं मन नेहमी ब्रह्मामध्येच लीन असतं. शांतो, तो शांत असतो. कशाप्रमाणे शांत असतो? तर निरिंधन इवानल. आता अग्नीमध्ये जर तुम्ही लाकडं टाकणं थांबवलं तर काय होईल? जर तुम्ही लाकडं थांबवलं तर ती अग्नी आपोआप विझून जाईल.
म्हणजे ती अग्नी शांत होईल. आपल्या मनामध्ये आपलं मन म्हणजे एक अग्नी आहे, धगधगची अग्नी आहे आणि त्यामध्ये आपण तूप टाकतो आहे. कोणतं तूप आहे? वासनारूपी तूप टाकतो आहे. त्यामुळे ती अग्नी धगधगत आहे. आता ह्या अशा लोकांच्या मनाच्या अग्नीमध्ये ते कामना वासनारूपी तूप टाकत नाही, म्हणजे तिथे लाकडच टाकत नाही. त्यामुळे मनातील अग्नी विझून जातो आणि ती अग्नी पूर्णपणे विझली की मन शांत होतं. तर अशा गुरूंचं मन शांत का होतं? शांतो निरिंधन इवा नल. निरिंधन म्हणजे इंधन त्यामध्ये नाही. ज्या अग्नीमध्ये इंधन नाही ती अग्नी शांत झालेली असते. आणि इंधन म्हणजे काय आहे? तर नेहमी आपण त्यामध्ये कामना वासनारूपी इंधन टाकत असतो, म्हणून मनरूपी अग्नी आपली सारखी जळतच राहते, ती कधीही शांत होत नाही. अहेतुक दया सिंधू म्हणजे हे गुरु कसे असतात? अहेतुक दया सिंधू. अहेतुक, त्यांचा काहीही उद्देश नसतो. तुमच्याकडून त्यांना काहीतरी मिळावं ही त्यांची बिलकुल अपेक्षा नसते. ते दया सिंधू असतात आणि जे चांगले कर्म करतात, चांगलं जीवन जगतात, अशा लोकांना ते मदत करतात. म्हणजे त्यांना अपेक्षा आहे म्हणून नाही, तुमच्याकडून काहीतरी पाहिजे आहे म्हणून नाही, तर ह्या जीवाविषयी त्यांच्या मनामध्ये करुणा असते, करुणा सिंधू. तर त्यांच्या मनामध्ये करुणा असते की हे जीव ह्या संसारामध्ये किती होरपळत आहे, यांना कसं बाहेर काढलं पाहिजे. भक्तानुकंपा धृतविग्रहम वै. स्वामीजीने म्हटलं आहे आरतीमध्ये की भक्तावर अनुकंपा करण्यासाठी भगवंताने हा विग्रह धारण केलेला आहे, रामकृष्ण विग्रह. भक्तानुकंपा निरंजनम नित्यम अनंत रूपम भक्तानुकंपा धृतविग्रहम वै. तर भक्तावर अनुकंपा करण्यासाठी, कृपा करण्यासाठी त्यांनी हा देह धारण केलेला आहे. त्यांचा कोणताही उद्देश नाही. तर अशा प्रकारे गुरु पाहिजे, म्हणजे त्याला जगाकडून किंवा शिष्याकडून कसलीही अपेक्षा नसावी आणि केवळ त्याचा उद्देश ह्या जगातल्या जीवांचा उद्धार करणं, त्यांना ह्या संसार सागराच्या बाहेर काढणं, हाच त्याच्या जीवनाचा उद्देश असावा. अहेतुक, स्वतःचा काहीच उद्देश नाही आणि कृपा सिंधू. तर अशा प्रकारे गुरु असतात की त्यांना फक्त भक्तांवरती किंवा जीवांवरती कृपाच करायची असते, त्यांच्याकडून काहीही अपेक्षा नसतात. तेव्हा गुरु निवडताना आपण खूप सावध राहिलो पाहिजे. जर आपला गुरु लोभी असेल, जर नेहमी काही मागण्या करत असेल, तो आपल्याला भौतिक गोष्टी देऊ इच्छित असेल, काही चमत्कार करत असेल किंवा रोग दूर करत असेल, तर त्या गोष्टी साधारण डॉक्टर पण करू शकतो. त्यासाठी गुरुकडे जाण्याची आवश्यकता नाही. गुरु आपल्याला भवरोगापासून मुक्त करतो. तर तो खरा रोग आहे की जन्ममृत्यूचा, त्यामधून बाहेर काढणारा खरा गुरु आहे. त्या शरीर म्हटलं की त्याला आजार लागलेलेच आहे. कोणीही काही कायमचा बरा होऊ शकत नाही, कारण आज ना उद्या शरीर जाणारच आणि शरीर जाण्यासाठी काहीतरी आजार येणारच. तेव्हा तात्पुरता जरी आपल्याला काही फायदा झाला तरी तो फायदा काही कायमचा नसतो, पण आपण तात्पुरत्या गोष्टीच्या मागे धावत असतो आणि त्याचा असे गुरु फायदा घेत असतात आणि आपण आपले पैसे गमावून बसतो आणि आध्यात्मिक जीवनात आपली काहीही प्रगती होत नाही. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये गुरु निवडताना तो पवित्र पाहिजे, त्याला शास्त्राचं ज्ञान पाहिजे, त्याच्या मनामध्ये कोणत्या कामना वासना नको, त्याचं मन शांत पाहिजे आणि त्याच्या मनामध्ये फक्त जीवांविषयी करुणा पाहिजे. तो फक्त कृपा करतो, काही अपेक्षा करत नाही. अहेतुक कृपा सिंधू. तर अशा प्रकारे गुरुचं लक्षणं सांगितले आहे. दुसरा आहे शांता महांतो निवसंती संतो वसंत वल्लोह हितम चरंत. तर हे शांत गुरु महांत, महान आत्मा आहे. म्हणजे त्यांनी आध्यात्मिक मार्गावर साधना करून अनेक गोष्टी प्राप्त करून घेतल्या आहे, म्हणून ते महान झालेले आहेत, म्हणून जगामध्ये त्यांचा सत्कार होतो. निवसंती संतो, असे लोक या जगामध्ये राहतात आणि वसंतवत लोक हितम चरंत. त्या वसंत ऋतूमध्ये आपण बघतो की निसर्गामध्ये किती परिवर्तन झालेलं असते, झाडाला नवीन पल्लवी फुटलेली असते. तेव्हा वसंत ऋतू आला की निसर्ग प्रसन्न असतो
तेव्हा या वसंत ऋतूसारखे हे लोक या जगामध्ये राहतात, या पृथ्वीवर राहतात आणि ते लोकांचं कल्याणच करण्यासाठी राहत असतात. वसंतवत लोकहितम चरंत, लोकांचं हित करत राहतात. तीर्णा स्वयं भीम भवार्णवम जनान अहेतुनान अन्यादपि तारयंत. तर ते स्वयं भीम भवार्णवम जना म्हणजे ते स्वतः हा भयंकर भवसागर पार करून गेलेले असतात. स्वयं भीम भवार्णवम आणि जनान अहेतुनान अन्यामपि तारयंते. आणि ह्या भवसागरामध्ये अडकलेले जे जीव आहे त्यांना तारण्यासाठी ते येत असतात, कारण ते स्वतः तरुण गेलेले असतात. आता जे स्वतः तरुण गेलेले आहे तेच इतरांना तारू शकतात. जो स्वतःच अज्ञानी आहे तो अज्ञान दूर कसं करणार? तर हे यांची खूप प्रगती झालेली असते, संसाराच्या पार गेलेले असतात आणि त्यांना माहिती असते की या जीवामध्ये सुद्धा आनंद आहे, हा जीवसुद्धा मुक्तच आहे, याच्या आतमध्ये चैतन्य आहे ते मुक्तच आहे. पण अज्ञानामुळे किंवा भगवंताच्या मायेमुळे ह्या जीवाला आपलं खरं स्वरूप कळत नाही. भगवंत फक्त काय आवरण दूर करतात. आपल्या आतमध्ये जे कायमचं मुक्त आहे ते आनंद स्वरूपच आहे, पण आपले डोळे झाकलेले आहे. आपल्या आतमध्ये एवढी सोन्याची खाण असूनही आपल्याला कल्पना नाही. तेव्हा गुरु काय करतात, आपल्या दृष्टीवरचं आवरण दूर करतात. आणि आवरण दूर केलं की जे आहे ते आहेच, ते काय निर्माण करावं लागत नाही. आपल्या मनावर साचलेला मळ दूर झाला की त्या मनामध्ये ते चैतन्य रिफ्लेक्ट होतं, कारण ते चैतन्य काय आपण निर्माण करू शकत नाही, तिथे आहेच ते, फक्त त्याच्यावरती आवरण आलेलं आहे. ते आवरण दूर करणं हेच गुरुचं काम असतं आणि त्यासाठीच गुरु आपल्याला मंत्र देत असतो. मंत्र देऊन त्या मंत्राचा जप करत 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 आपल्या मनावरचा मैला निघून जातो, आपलं मन पवित्र होतं. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की चुंबक आणि सुई जी असते, तर मग त्या सुईला जर घाण लागलेली असेल तर तो चुंबक ओढून घेऊ शकत नाही. जरी चुंबकाजवळ सुई पडलेली आहे पण ती सुई मातीमध्ये पडलेली आहे, घाणीमध्ये, तेव्हा तो चुंबक ओढून घेऊ शकत नाही. तसं आपला मनरूपी चुंबक जर त्याच्यामध्ये घाण असेल तर भगवंत आपल्या अंतर्यामीच आहे, ते स्वतःकडे आपल्या मनाला आकर्षित करू शकत नाही. तर भगवंताला अश्रुपूर्ण नेत्राने प्रार्थना केली पाहिजे, त्यामुळे त्या सुईवरची घाण निघून जाईल, ती सुई धुतल्या जाईल, मन पवित्र होईल आणि मग भगवंत स्वतःकडे त्या मनाला आकर्षित करून घेईल. कारण तो आपल्या आतमध्येच आहे आणि तो आपल्याला नेहमीच आकर्षित करत आहे. पण या मनामधल्या घाणीमुळे आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. तर हे कार्यच गुरु करत असतात. शांतो महांतो निवसंती संतो तीर्णा स्वयं भीमभवार्णवम जनान अहेतुनान अन्यादपि तारयंत. म्हणजे काहीही उद्देश न करता ते इतरांना पण हा भवसागर तरुण घेऊन जातात, त्यांना भवसागर तरुण जाण्यास मदत करतात. तर हे असे गुरु आहे. अशा प्रकारे आपल्याला गुरुची निवड करावी लागेल. आणि रामकृष्ण मठामध्ये ही परंपरा आहे. तुम्ही रामकृष्ण मठामध्ये आतापर्यंत कधी असं स्कॅन्डल बघितलं नसेल की कोणत्या गुरुने कोणा शिष्याला फसवलं असं. कारण ही परंपरा रामकृष्ण विवेकानंदापासून आलेली आहे. ही वैदिक परंपरा आहे, गुरुशिष्य परंपरा. हे श्री रामकृष्णाने विवेकानंदांना दिली, त्याच्यानं त्यांनी त्यांच्या शिष्यांना दिली. तर ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. तर इथे या परंपरेद्वारे सुद्धा आपल्याला मंत्रदीक्षा मिळू शकते किंवा गुरुची प्राप्ती होऊ शकते. आत्ताच दिव्यानंदजी महाराज ते उपाध्यक्ष रामकृष्ण मठाने मिशनचे पुण्यामध्ये येऊन गेले. 5 जुलैला त्यांनी इथे भक्तांना दीक्षा दिली आणि आता पुढल्या महिन्यामध्ये आपल्या बिल्डिंगचं उद्घाटन आहे. त्यासाठी गौतमानजी महाराज येणार आहे, 6ला येणार आहे आणि 7 आणि 8 असे 2 दिवस दीक्षेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि महाराजांचं वय 96 आहे आणि या वयामध्ये सुद्धा ते सतत फिरत असतात भक्तावर कृपा करण्यासाठी. ते तब्येतीची पण पर्वा करत नाही.
तर यावेळेस ते बिल्डिंगच्या उद्घाटनाला येणार आहे. त्यावेळी 2 दिवस त्यांची दीक्षा पण राहणार आहे. जर कुणाला इच्छा असेल ते नाव नोंदणी करू शकतात. तर 7 आणि 8 तारखेला 7 तारखेला पुण्यामधल्या स्थायी लोकांसाठी आहे आणि 8 तारखेला जे बाहेरच्या सेंटरमधून येणार आहेत, कोल्हापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, नगर आहे, तर बाहेरच्या भक्तांसाठी आपण 8 तारीख ठेवलेली आहे. तर त्याचा तुम्ही फायदा अवश्य घेऊ शकता. तर इथे गुरुची खूप आवश्यकता आहे, कारण गुरुच आपला तो मार्ग दाखवू शकतो. कारण हा मार्ग अतिशय कठीण आहे, अतिशय सूक्ष्म आहे. म्हणून शास्त्रामध्ये म्हटलं आहे, उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरान निबोधत. उठा जागेवान ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया. मार्ग कसा आहे, जसं वस्त्राच्या धारेवरून चालण्यासारखा कठीण आहे. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया. दुर्गम पथस्तत कवयो वदंती. हा मार्ग अतिशय दुर्गम आहे, अतिशय कठीण आहे, असं ऋषी लोकांनी सांगून ठेवलेलं आहे. आता हा एवढा सूक्ष्म मार्ग आहे आणि आपलं मन आहे स्थूल, तेव्हा या स्थूल मार्गामुळे आपण भगवंताकडे जाऊ शकत नाही. पण गुरुची मदत घेऊन आपण आपल्या मनाला सूक्ष्म करू शकतो आणि अशा मनाद्वारेच आपल्याला भगवत तत्त्व कळू शकतात. आज आपलं जे मन आहे ते तत्त्व समजून घेणार नाही, कारण एवढं काय आपलं मन स्थूल झालेलं आहे की सूक्ष्म गोष्टीचं आकलनच होत नाही. भगवंत म्हणजे न दिसणारी गोष्ट आहे. तुम्ही काही डोळ्यांनी बघू शकत नाही, कानाने ऐकू शकत नाही, तर इंद्रियाच्या पलीकडे आहे. आणि अशा इंद्रियाच्या पलीकडे असलेल्या गोष्टीचा लाभ करून घेण्यासाठी गुरुची अत्यंत आवश्यकता आहे. आपल्याला या जगामध्ये सुद्धा जर काही शिकायचं असेल, संगीत शिकायचं आहे, तबला शिकायचं आहे, किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, तरी आपल्याला गुरुची गरज भासते. मग आता भौतिक ज्ञानासाठी जर गुरुची गरज भासते, तर इतर आध्यात्मिक ज्ञान आहे, अतिशय सूक्ष्म आहे आणि आपल्या इंद्रियाच्या पलीकडे आहे. ते जाणून घेण्यासाठी गुरुची आवश्यकताच आहे. पण गुरु अशा प्रकारचाच आपण निवडायला पाहिजे की जेणेकरून त्याचं कॅरेक्टर चांगलं आहे, चरित्र चांगलं आहे, आध्यात्मिक प्रगती केलेली आहे आणि त्याला आध्यात्मिक जीवनाबद्दल थोडंफार ज्ञान आहे. आणि हे ज्ञान आपल्याला श्रीरामकृष्णांपासूनच आलेलं आहे. ही गुरुशिष्य परंपरा आहे. ती गुरुची शक्ती शिष्यामध्ये आलेली आहे आणि तीच आपल्यामध्ये येत आहे. तर इथे हे झाले गुरुचे वैशिष्ट्य. आता शिष्य काय करतो, तो गुरुला शरण जातो. गुरुला शरण जाणं महत्त्वाचं आहे. स्वामीन नमस्ते नतलोकबंधो कारुण्य सिंधो पतितं भवाग्नो मामुद्धरात्मीय कटाक्षदृष्ट्या रिज्वातिकारुण्य सुधाभिदृष्ट्या. तर इथे म्हटलं आहे की स्वामी, मी तुम्हाला आता शरणागत झालेलो आहे. म्हणजे पहिलं लक्षण आहे की शिष्याने आपला अहंकार दूर ठेवला पाहिजे. मला सगळं काय कळतं, मला काही गुरुची गरज नाही, मी सगळं वाचलेलं आहे असं न म्हणता, गुरु मी तुम्हाला शरणागत झालेलो आहे. आता तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी टाका, मला या भवबंधनातून मुक्त करा. मी या जगामध्ये खूप काही दुःख सहन केलेली आहे. तुम्ही कारुण्य सिंधू आहात. स्वामी नमस्ते नत लोकबंधो. मी तुला नत होतो कारण तू लोकांचा बांधव आहे. कारुण्य सिंधू पतितं भवाब्धो. तू कारुण्य सिंधू आहे आणि मी ह्या भवसागरामध्ये पडलेलो आहे. पतितं माम उद्धर. तर माझा उद्धार करा. आत्मीय कटाक्षदृष्ट्या म्हणजे माझ्यावर कृपा कटाक्ष करून मला या संसार सागरातून पार करा. तुम्ही ते करू शकता, कारण मी तुम्हाला आता शरणागत झालेलो आहे. आता मला कळलेलं आहे की मला काहीही माहिती नाही. तुमच्या चरणाचा आश्रय मी घेतलेला आहे. आता तुम्ही तुमच्या कृपादृष्टीनं मला या भवसागरातून पार करा. म्हणजे शिष्याने आपला अहंकार पूर्णपणे सोडला पाहिजे. गुरुला शरण गेलं पाहिजे. गुरुने सांगितलं त्याप्रमाणे केलं पाहिजे. गुरुच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. आपल्या इच्छेनं काहीही करायचं नसते. तेव्हा गुरु जे सांगेल ते गुरुच्या आज्ञेचं पालन करणं हे महत्त्वाचं आहे. तर गुरु, आता तुम्ही सांगाल तो मार्ग मला सांगा, मी त्याप्रमाणे करणार. स्वामी विवेकानंद होते आणि त्यांचे शिष्य होते कल्याणानंदजी. ते स्वामीजी म्हणाले, कल्याण, मी हिमालयामध्ये गेलेलो होतो, तिथे खूप साधू आहे, तिथे खूप आदिवासी आहे आणि त्या भागामध्ये दवाखान्याची काहीच व्यवस्था नाही.
ते लोक आजारी पडले की त्यामुळे ते मृत्यू पावतात, तेव्हा तू जाऊन त्या भागामध्ये काहीतरी कर, एखादी झोपडी बांधून तिथे लोकांना औषध दे. आता कल्याण महाराज त्यांचं नाव नंतर कल्याणानंद झालं. आणि ही सेवा केल्यामुळेच तू परमहंस होशील. आता या कल्याण महाराजांनी स्वामीजींचं जे सांगितलं ते वचन भगवंताची आज्ञा म्हणून मानलं, गुरुची आज्ञा म्हणून घेतलं. हरिद्वारला गेले, कुटिया बांधली, 2 बॉक्स घेतले आणि त्यामध्ये औषधं घेऊन ते गावोगावी जाऊन लोकांची सेवा करू लागले. त्यानंतर आपले महाराष्ट्रातले स्वामी निश्चयानंदी जाऊन त्यांना भेटले आणि या 2 बंधूंनी पूर्ण उत्तर काशी आणि कणकलमध्ये सेवा केली आणि त्यामुळे त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. म्हणजे अशा प्रकारे गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवून त्या दोघांनी आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेतलं आणि हे केल्यामुळे तुम्हाला म्हणे ब्रह्मज्ञान होईल. म्हणजे गुरु जे सांगेल ते आपण पालन केलं पाहिजे. आपलं मन त्यामध्ये लावू नये, आपल्या मनाप्रमाणे काहीही करण्याचा प्रयत्न करू नये किंवा पुस्तकं वाचून पण करू नये. जसं गुरुने सांगितलं 100% विश्वास ठेवून त्या प्रकारे साधना करायची. नाहीतर आपली प्रगती कधी होणार नाही. आपल्या मनामध्ये नेहमीच संशय राहील, हे सांगितलं ते खरं आहे का, याच्यामध्ये काही जो सार्थक आहे का, की नुसता वेळ आपला वाया जाणार आहे. म्हणजे अशा प्रकारे कधीही गुरुच्या वाक्यावर आपण संशय घेऊ नये. गुरुवाक्य जे सांगितलं त्याचं आचरण करायचं. तर इथे म्हटलं आहे की मी तुम्हाला शरणागत झालेलो आहे, तुम्ही आता माझा उद्धार करा. आणि तो असं का म्हणतो, कारण त्यानं ह्या संसाराचं स्वरूप बघितलेलं आहे. जोपर्यंत आपण ह्या जगाचं अध्ययन करत नाही, जोपर्यंत आपल्याला या जगाबद्दल माहिती होत नाही, तोपर्यंत आपल्या मनामध्ये वैराग्य निर्माण होत नाही. इथे हा शिष्य म्हणतो, दुर्वार संसार दवाग्नि तप्तम दोधूयमानं दुरदृष्टवातही भीतं प्रपन्नं प्रतिप्राय मृत्यो शरण्यमन्यद यद अहम न जाने. तर दुर्वार संसार दवाग्नि तप्तम, हा संसार कसा आहे, अरण्यामध्ये जेव्हा दवाग्नी लागतो, अरण्यामध्ये आग लागते, तशा प्रकारे या संसाररूपी अग्नीमध्ये मी जणू काही पोळून निघालेलो आहे. म्हणजे हा संसार कसा आहे, अरण्यामध्ये लागलेल्या अग्नीप्रमाणे आहे. तर दुर्वार संसार दवाग्नी तापतम, तर ह्या अग्नीमध्ये, संसाराच्या अग्नीमध्ये मी तापलेलो आहे, पोळलेलो आहे. आणि दोधूयमानं दुरदृष्टवातही, आणि माझ्या वाईट कर्मामुळे ते जोराची हवा सुटलेली आहे. आता जर अग्नी लागला असेल, जंगलामध्ये आग लागली असेल आणि जोरात जर वारं सुटलं तर ती आग वाढतच जाते, तिला विझवता येत नाही. तर हा तर अग्नी तर आहेच संसार म्हणजे, आणि त्यामध्ये माझ्या वाईट कर्मामुळे अजून माझे दुःख वाढत आहे. या अग्नीमध्ये अजून मी जास्त पोळत आहे. कारण शेवटी आपले चांगले वाईट कर्म आहेच आणि ते आपल्याला भोगावं लागते आणि त्यामुळे जीवनामध्ये दुःख भोगावी लागतात. तेव्हा संसाररूपी अग्नीमध्ये मी पोळत आहे आणि हवा जी आहे, वारा जो आहे, तो माझ्या कर्माचा, वाईट कर्माचा वारा आहे. त्यामुळे ही अग्नी वाढतच आहे, त्यामुळे मी जास्तच पोळत आहे. आणि म्हणून आता भीतं प्रपन्न प्रतिवाय मृत्यो, मी भयभीत झालेलो आहे. आता मी मृत्यूला घाबरलेलो आहे. आता मृत्यू माझ्या डोळ्यासमोर दिसतो आहे. तेव्हा तुम्ही आता काहीतरी करा. शरण्यमन्य तदहम न जाने, तर मी तुम्हाला शरणागत झालेलो आहे, मला काहीही माहिती नाही. आणि मग गुरु त्याला म्हणतात की घाबरण्याचं काही कारण नाही, तू कशाला घाबरतोस, मी आहे ना. मा भैष्ट विद्वंस तव नास्त्य अपाय, अरे शिष्या घाबरू नकोस, तुला त्यामुळे काहीही अपाय होणार नाही. संसार सिंधोस तरणो अस्ति उपाय, हा संसार पार करून जाण्यासाठी उपाय आहे. तू घाबरण्याचं कारण नाही. मी तुला सांगतो या संसारामधून कसं बाहेर पडायचं. येणेव यात यतयो अश्य पारम, म्हणजे अनेक लोक याच मार्गाने संसार पार झालेले आहे आणि तोच मार्ग मी आता तुला सांगणार आहे. तमैव मार्गम तव निर्दिशामी, की ज्या मार्गामुळे जाऊन, ज्या मार्गावर जाऊन हजारो व्यक्ती या संसाराच्या पलीकडे गेलेले आहे, तो मार्ग मी तुला सांगत आहे. आता तुला घाबरण्याची काहीही गरज नाही. भगवान श्री रामकृष्णाने अभयदान दिलं भक्तांना की तुम्हाला घाबरायची गरज नाही. मी तुमचा भार घेतलेला आहे, मी तुमचं बघून घेईल भविष्य.
म्हणजे भगवंत हा भार घेऊ शकतात, गुरु हा भार घेऊ शकतो, शिष्य संपूर्ण भार घेतो की तुला घाबरण्याचं काही कारण नाही, ह्या जन्ममृत्यूच्या संसारामधून तुला मी सहज बाहेर काढू शकतो. तेव्हा करण्यासाठी उपाय आहे, तुला काहीही अपाय होणार नाही. आणि अनेक लोक हा संसार पार करून गेलेले आहे, तोच मार्ग मी तुला सांगत आहे. तर अशा प्रकारे इथे भक्तांना अभयदान देतात, भक्तांना भगवान आणि गुरु अभयदान देतात की घाबरण्याचं काही कारण नाही. संसार आहे, फार अवघड आहे, तरी पण यामधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे आणि तो मी मार्ग तुला सांगणार आहे. आणि अनेक लोक ह्या मार्गाचं आचरण करून भवसागर पार करून गेलेले आहे, त्यामुळे तू पण पार करून जाशील. आणि तो मार्ग सांगतात इथे गुरु सांगतात ते तू काय करायला पाहिजे. श्रद्धा भक्ती ध्यान योगान मुमुक्षो. तर श्रद्धा भक्ती ध्यान योगान मुमुक्षो, जो मुमुक्षो आहे, ज्याला मुक्त होण्याची इच्छा आहे, त्याला इथे 3 गोष्टी सांगितल्या आहेत, श्रद्धा भक्ती आणि ज्ञान. तर इथे श्रद्धा, पहिले स्टार्टिंग होते श्रद्धेपासूनच. जर आपली श्रद्धाच नसेल, देवावर श्रद्धा नाही, शास्त्रावर नाही, गुरुवर नाही, तर आपण पुढे एक पाऊलही टाकू शकणार नाही. इथे विवेकपुरामध्ये म्हटलं आहे, शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या अवधारयन सा श्रद्धा कथिता यद्भी यया वस्तू उपलभ्यते. तेव्हा शास्त्रावर आणि गुरुवाक्यावर विश्वास ठेवणं हे खरं आहे, याला श्रद्धा म्हटलं आहे. आणि या श्रद्धेच्या भरोशावरच मनुष्य भवसागर पार करू शकतो. कारण जर मनामध्ये संशय आला की शास्त्रामध्ये सांगितलेलं खोटं आहे, आपल्या गुरुनं सांगितलेलं खोटं आहे, तर आपण काहीच करणार नाही, कारण आपला विश्वासच बसणार नाही. आणि संशय आत्मा विनश्यती, अशा संशयी आत्म्याचा विनाश होतो. श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे. कारण श्रद्धा ठेवावी लागते, कारण आपल्याला माहिती नाही आपल्या आतमध्ये भगवंत आहे, हे आपल्याला दिसत नाही. आता जी गोष्ट दिसत नाही, कारण ते इंद्रियाच्या पलीकडे आहे, आणि ह्या लोकांनी ते बघितलेलं आहे की आपल्या हृदयामध्ये सगळ्यांच्या भगवान आहे. म्हणून जी गोष्ट आपण बघू शकत नाही इंद्रियाद्वारे, त्या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागतो. नरेंद्र म्हणाला होता की तुम्ही भगवंताला बघितलं का. श्री रामकृष्ण म्हणाले, हो मी भगवंताला बघितलं आहे, तुला जसा बघतो आहे त्यापेक्षाही स्पष्ट बघितलेलं आहे. म्हणजे नरेंद्राच्या मनामध्ये पण संशय होता की खरोखरच भगवंताला बघता येणं शक्य आहे का. आणि जेव्हा नरेंद्राला शेवटी भगवंताचं दर्शन झालं, तेव्हा सगळे संशय मनामधून निघून गेले. म्हणून नरेंद्र म्हणतो की संशय राक्षस नाश महाश्रम या मी गुरुम शरणम भववैद्यम. मी अशा गुरुला शरणागत जातो की ज्यांनी माझ्या मनामधले सगळे संशयरूपी राक्षस नष्ट करून टाकले. संशय राक्षस नाश महाश्रम. तर नरेंद्राला स्पर्श केला, अनुभूती दिली, सगळे संशय मनामधून निघून गेले आहे की नाही वगैरे, जे त्यांना साक्षात दर्शन झालं भगवंताचं. म्हणजे ही अनुभूती करून देण्याचं सामर्थ्य गुरुमध्ये असतं. गुरु नुसत्या स्पर्शानं शिष्याला अनुभूती देऊ शकतो, नुसत्या शब्दाने अनुभूती देऊ शकतो. भगवान श्री रामकृष्णाने काशीपूरला म्हटलं, तुमचं चैतन्य जागृत हो. आणि कितीतरी भक्तांचं चैतन्य जागृत झालं, त्यांना वेगवेगळ्या अनुभूती आल्या. 1 जानेवारी 1886 आपल्याला माहिती आहे की भगवंत नुसत्या शब्दाने सुद्धा चैतन्य जागृत करू शकतात. म्हणून भगवंताची जर कृपा झाली तर मनामध्ये संशय काहीही उरत नाही. पण आपण सुरुवात करायची आहे श्रद्धेपासून. जर मनामध्ये सुरुवातीपासूनच श्रद्धा नसेल तर आपण कधीच प्रयत्न करणार नाही. इव्हन वैज्ञानिकाला पहिले विश्वास ठेवावा लागतो की आपण असं केलं तर असं प्राप्त होईल, हे 2 केमिकल मिक्स केले तर काहीतरी तिसरं मिळेल. तो पहिले विश्वास ठेवूनच मग प्रयोग सुरू करतो. त्याला माहिती आहे की विद्युत प्राप्त करून घेणं शक्य आहे, पण ह्या गोष्टी कराव्या लागतील तेव्हा विद्युत निर्माण होईल. म्हणजे विद्युत निर्माण होईल यावर त्याची श्रद्धा असते, हा बल्ब लागेल याची श्रद्धा असते. तर आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा भगवंताचं दर्शन होईल आणि ते शक्य आहे यावर आपला पूर्ण विश्वास पाहिजे.
नाहीतर ते आपल्याला जमणार नाही, आपल्याकडून काय होणार नाही. ते महापुरुषांना शक्य झालं. प्रत्येक जीवाला ते शक्य आहे, कारण तो जीवाचा अंतरात्माच आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्येच बसलेला आहे. तेव्हा प्रत्येकाला भगवंताला प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे. तो चंदामामा आहे, तो सगळ्यांचाच मामा आहे, सगळेच त्याला बघू शकतात. तेव्हा अशा प्रकारे मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. पहिली गोष्ट श्रद्धा, मग श्रद्धा भक्ती, आणि मग श्रद्धेमधून भक्ती निर्माण होईल. आणि जेव्हा भगवंतावर भक्ती निर्माण होते तेव्हा आपल्याला भगवंतच खरा वाटू लागतो. मग आपल्याला वाटते की भगवंतच एकमात्र असा आहे की जो आपल्यावर प्रेम करतो. या जगामध्ये लोक तर प्रेम करतातच, पण त्यांच्या प्रेमामध्ये काहीतरी स्वार्थ असतो. पण भगवंताच्या प्रेमामध्ये काहीही स्वार्थ नसतो. म्हणजे भगवंताचं प्रेम म्हणजे अनंत प्रेम आहे. त्याच्या प्रेमाला कुठेही मर्यादा नाही. तर भगवान श्रीरामकृष्णांना अवतार घेण्याची काय गरज होती? ते तर पूर्ण आहे, पूर्ण ब्रह्म आहे, आनंद स्वरूप आहे, वैकुंठामध्ये आहे. ते त्यांना काही दुःख नाही, तरी पण त्यांनी अवतार घेतला. कशासाठी? या जीवांवर कृपा करण्यासाठी. तेव्हा इथे हा विश्वास पाहिजे की भगवंताने आपल्यासाठी अवतार घेतलेला आहे, आपला उद्धार करण्याचे अवतार घेतलेला आहे. म्हणजे आपण त्यांचे किती ऋणी आहोत. मग त्यांना आपण आपलं करून घेतलं पाहिजे की हे भगवंत आमच्यासाठी आलेले आहे, कारण आम्ही त्यांची संतान आहोत. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व ममदेव देव. तर भगवंतच एकमात्र माता पिता बंधू भगिनी सगळं काही आहे. तेव्हा भगवंताला आपलं करून घ्यावं लागेल की भगवंतच आपली अगदी जवळचे आहे, कारण भगवंताशी आपलं नातं जन्मोजन्मीचं आहे. आपल्यामध्ये जे चैतन्य आहे ते भगवंताचं चैतन्य आहे. हे शरीर आलं, शरीर जाणार. शरीराची निर्मिती आईवडिलांमुळे झाली आणि ते येणार आणि जाणार, पण याच्या आतमध्ये जे चैतन्य आहे तो भगवंताचा अंश आहे. गीतेमध्ये भगवंताने म्हटलं आहे, ममैव वंशो जीव लोके जीवभूता सनातन. हा जीव माझा अंश आहे. आपले खरे माता पिता भगवंतच आहे. तर इथे माता मे पार्वती देवी पिता देव महेश्वर. तर हे आपल्याला मनामध्ये पक्क बसवावं लागेल की आपले खरे माता पिता म्हणजे भगवंतच आहे. आपण त्यांची संतान आहोत. आपण काही काम करण्यासाठी जगामध्ये आलेलो आहोत, पण आपण आपलं नातं जे भगवंताशी आहे ते कधीही विसरता कामा नये. पण आपण आपलं खरं नातं विसरून जातो आणि या जगातल्या खोट्या नात्यामध्ये अडकून पडतो. आणि ही सगळी नाती काय आहे? शरीर गेले का सगळी नष्ट होणारी आहे, काहीही राहत नाही. पण आपण मात्र या जगामध्ये इतका व्याप वाढवतो आणि जे खरं नातं आहे भगवंताशी तेच विसरून जातो. तेव्हा भगवंताशी नातं जोडा, कोणत्याही भावानं जोडा की मी भगवंताचा दास आहे, की मी भगवंताची संतान आहे. अशा प्रकारे भगवंताशी नातं जोडा. भगवंतच माझा एकमात्र आश्रय आहे. या जगातले सगळे आश्रय जे आहे ते टेम्पररी आहे, ते काही कायमचे नाही आहे. पैसा आहे, घर आहे, सगळं आहे, पण हे सगळं काही जाणार आहे. शेवटी एकटंच यावं लागतं, एकटंच जावं लागतं. आणि त्यावेळेस आपल्यासोबत फक्त भगवंतच असू शकतात, दुसरं कोणीही नसतं. म्हणून भगवंताशी नातं जोडा, म्हणजे मग भगवंतावर भक्ती वाढेल. आणि भगवंतावरची आपली भक्ती वाढली, शरणागती निर्माण झाली की आपण भगवंताला कधीही विसरू शकणार नाही आणि तोसुद्धा आपल्याला विसरणार नाही. आणि मृत्यूसमयी तो आपल्याला ह्या भवसागरातून पार करेल. जर आपल्याला भगवंताचं स्मरण झालं मृत्यूसमयी तर तो आपल्याला भवसागर पार करून घेऊन जाईल. पण मृत्यूसमयी भगवंताचं स्मरण होण्यासाठी आपल्याला आयुष्यभर प्रयत्न करावे लागेल. आयुष्यभर जपध्यान प्रार्थना साधना करावी लागेल. एकदम मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण करेल म्हटलं तर होत नाही. जर आयुष्यभर आपण करत राहिलो तर मरणाच्या वेळी पण भगवंताचं स्मरण होईल, नाहीतर होणार नाही. म्हणून इथे म्हटलं आहे की भक्ती भगवंतावर पाहिजेच, कारण भक्तिमार्ग हा अगदी सोपा आहे. आपल्या हृदयामध्ये प्रेम आहे. आज ते प्रेम आपण जगाला देऊन बसलेलो आहे. आता ते प्रेम जगाकडून काढून भगवंताकडे वळवायचं आहे. जे भगवंताला आता आपला करून घ्यायचं आहे. तर ही भक्ती आहे. आणि जर श्रद्धा असेल, मनामध्ये भक्ती असेल आणि ध्यान योग
म्हणजे दररोज ध्यानाचा अभ्याससुद्धा केला पाहिजे असं आपल्याला शंकराचार्य सांगतात की मनाला शांत करण्यासाठी ध्यान करावं लागतं. आणि ध्यान कशावर करावं लागतं? भगवंतावर. म्हणजे भगवंत आपल्या हृदयामध्ये बसलेले आहे असं ध्यान करावं लागतं. आणि ते कसे आहे? ज्योती स्वरूप आहे, ते काही जड नाही, चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. अशा त्या भगवंतावर आपल्याला हृदयामध्ये ध्यान करायचं आहे. आणि गुरूंनी आपल्याला सांगितलं आहे की ध्यान कसं करायचं. तर जर असं आपण केलं, हे सगळं मुक्तिहेतू, हे सगळं शास्त्राने सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण ही जर साधना केली तर इथे शंकराचार्य म्हणतात की हा तरुण जाण्याचा उपाय आहे, हा मोक्षप्राप्तीचा उपाय आहे. तर तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल तर श्रद्धा, भक्ती आणि ध्यानयोग या तिन्हीचा समन्वय करा. श्रद्धा म्हणजेच आपण म्हणू शकतो की ज्ञानयोग. ज्ञानयोगामध्ये शास्त्रावर श्रद्धा पाहिजेच, आणि भक्ती पाहिजे, आणि ध्यान रेग्युलर केलं पाहिजे. आपण भगवंताचं काम करतो कशामुळे, कशासाठी? कारण भगवंतावर भक्ती निर्माण होते. मी भगवंताचा दास आहे, मी जे काय करतो आहे ते भगवंतासाठी करतो आहे, हे भगवंताचं काम आहे. म्हणजे भगवंताचं काम केल्यामुळे भगवंतावर भक्ती निर्माण होते, आपलं मन पवित्र होते, आपलं मन निष्काम होते, आणि ध्यान केल्यामुळे मन शांत होते. आणि आपण ध्यानसुद्धा भगवंतावरतीच करतो. म्हणजे मनामधले जे विचार आहे ते काढून टाकून भगवंताचा विचार पुन्हा पुन्हा आणण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे जर आपण साधना केली तर आपण या भवसागराच्या पार जाऊ शकतो, असं आपल्याला इथे विवेकसूडामध्ये शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे की शिष्य कसा पाहिजे आणि गुरु कसा पाहिजे. शिष्याच्या मनामध्ये प्रचंड वैराग्य पाहिजे. ह्या संसारामध्ये आपण पोळत आहोत याची जाणीव झाली पाहिजे, आणि मग त्याने साधना केली पाहिजे. आणि योग्य गुरुला निवडलं पाहिजे की जो गुरु आपल्याला या भवसागरातून पार करू शकेल, ज्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे, अशाच गुरुची आपण निवड केली पाहिजे की जो आपल्याला कधी फसवणार नाही. मग आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू. आणि आज हा जो गुरुपौर्णिमेचा दिवस आहे हा त्यासाठीच आहे की गुरुने जे सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवा. तुमची साधना जी आहे ती उत्कट करा. हळूहळू बनत जाई असं करू नका, तर जोमाने करा. साधना वाढवा, भगवंतावर प्रेम करा, भगवंतावर भक्ती करा. आणि अशा प्रकारे नियमितपणे साधना करून भगवंताची भक्ती करून तुम्ही हळूहळू तुमच्या आध्यात्मिक प्रगती करून घ्या. मन पवित्र करा, भगवंताला हृदयामध्ये बघा, आणि या सगळ्या संसार बंधनातून मुक्त व्हा. असंच आपल्याला गुरु सांगत असतात, हेच आपल्याला महापुरुष सांगत असतात, हेच रामकृष्ण विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. त्यांचे जीवन वाचा, त्यांच्या शिष्यांचे चरित्र वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की भगवंताचं प्रेम कसं असतं. त्यांच्या प्रेमाची आपण तुलनाच करू शकत नाही. ते जीवासाठी किती व्याकुळ होतात, आपल्याला कळत नाही की भगवंत किती आपल्यासाठी दुःख भोगत असतात. पण जेव्हा आपल्याला जाणीव होते की भगवंताची करुणा ही अनंत आहे, आणि आपल्यासाठी ते केवढे दुःख भोगतात, आपला उद्धार व्हावा यासाठी ते किती प्रयत्न करतात, कसे ते आपल्याला या मार्गावर घेऊन येतात, हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा मग आपल्याला खरी खरी भक्ती प्राप्त होईल. तुम्ही भगवंताकडे एक पाऊल जा, भगवंत तुमच्याकडे 10 पावलं चालत येतील, असं ठाकूरांनी म्हटलेलं आहे. तेव्हा आपल्याला प्रयत्न करायचे आहे, आणि आपले जरी थोडे प्रयत्न असले तरी भगवंत आपल्याला मदत करतील, आणि ते आपल्याला नक्कीच भवसागर पार करून देतील. तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण चरणी आज आपण प्रार्थना करूया, कारण तेच या युगाचे गुरु आहेत, जगद्गुरू आहेत, युगावतार आहेत, साक्षात भगवंत गुरु होऊन आलेले आहेत. तर त्यांच्या चरणी प्रार्थना करू की त्यांनी आमचं मन पवित्र करून द्यावं, आणि आध्यात्मिक जीवनावर आमचा हात धरून त्यांनी आम्हाला या भवसागरातून पार करावं, अशी त्यांच्या चरणी विनंती करून माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. नमस्कार, धन्यवाद. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.